बरोबर आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। सगळ्या महिला ज्या आहेत या ठिकाणी या मोर्चात सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत आणि अनेक भाजपचे सगळे मंत्री ज्यात गिरीश भाऊ आपल्यासोबत। भाऊ, ज्या पद्धतीने नारी शक्ती महायुतीची रस्त्यावर उतरली, निषेध विरोधकांचा या ठिकाणी केला जातो, काय नेमकं? मला वाटतं सगळ्या देशभर मोठ्या शहरामध्ये मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये सगळ्या भगिनी, सगळ्या महिला, सगळे नारी शक्ती ही रस्त्यावर आक्रमकपणे या ठिकाणी उतरलेली आहे, आपण बघतायत। आणि मला वाटतं त्याचं कारण योग्यच आहे। ज्या पद्धतीने काँग्रेसने या बिलाला विरोध केला, आमच्या भगिनींवर, महिलांवर अन्याय केला, ही गोष्ट अतिशय निषेधार्ह आहे आणि त्याचा निषेध म्हणून सगळ्या महिला रस्त्यावर उतरत आहेत। आज मुंबईसारख्या ठिकाणी उद्यापासून सगळ्या जिल्ह्यावर उतरतील आणि आपली ताकद त्या ठिकाणी निश्चित त्या काँग्रेसला दाखवतील। त्यांना गाडल्याशिवाय आता पुढे थोडेफार आहेत, पण संपूर्ण गाडल्याशिवाय आता कोणी राहणार नाही। उद्धव ठाकरे असं म्हणतायत की महिलांचा सन्मान तुम्ही म्हणताय, मग राम मंदिराच्या उद्घाटनाला राष्ट्रपतींना तुम्ही का नव्हतं बोलवलं? मला वाटतं आता उद्धवजी, आता काय बोलावं उद्धवजीबद्दल, खरं म्हणजे मला बोलावंसं वाटत नाही। पण आपण काय बोलतोय, कुठला संदर्भ कुठे लावतोय, काय करतोय आपण? काँग्रेसबरोबर तुम्ही एवढे वाहून गेलेले आहेत, लेफ्टिस्टबरोबर एवढे वाहून गेलेले आहेत की तुमचं आता काही ठाव ठिकाणच राहिलेला नाही आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये जे थोडंफार आहे ते सुद्धा तुम्हाला आता कुठे बघायला त्यांचं मिळणार नाही। मल्लिकार्जुन खरगे म्हणतायत की मोदी जे आहे ते दहशतवादी। काय बोलावं होतं खरगेंबद्दल? ज्येष्ठ नेते आहेत, एवढे वयोवृद्ध आहेत, मला वाटतं वयाबरोबर जरा थोडंसं त्यांचं ताळतंत्र खराब होत चाललेलं मला असं वाटतंय आणि म्हणून मोदीजींबद्दल त्यांनी असं म्हणावं म्हणजे खरंच त्यांना तपासायची गरज आहे। साहजिकच आहे। आपण जर पाहिलं तर नारी शक्ती जी आहे ती महायुतीची एकवटलेली आपल्याला पाहायला मिळते आणि सगळे मंत्री भाजपचे किंवा भाजपचे जे नेते आहेत ते या सगळ्या नारी शक्तीच्या समर्थनात रस्त्यावरती उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन नरसिंग सोबत विनायक डावरुम, विनयन मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।